लाडक्या बहिणींना खुशखबर। लाडकीला मिळणार बिनव्याजी कर्ज। 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500चा हप्ता दिल्यानंतर आता बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आखण्यात येते। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क 0% व्याज दरानं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी मुंबई बँक प्रयत्न करणार असल्याचं मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय। शासनाच्या 4 महामंडळातील विविध योजनांमधून कर्जावर सवलत देण्यात येणार आहे। पर्यटन महामंडळाची आई योजनेसह अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठींचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो। ज्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील त्या महिलांना 0% व्याज दरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं। व्याजाचा परतावा संबंधित महामंडळांकडून मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, असं मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय। ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात, ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे, त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे। त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर 0% व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 4ही महामंडळांचे संचालक आणि संबंधित खात्याच्या सचिवांची बैठक झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे। एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं। त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात, हा या योजनेमागे उद्देश आहे। त्यामुळे लाडकीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न किती यशस्वी होत आहेत तेच पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।